मल्लिका चौथा वर्ग पास झाली आणि तिची रवानगी पाचगणीच्या हॉस्टेलमध्ये झाली. त्याआधी कितीदा तरी सुभगानं आनंदला समजावण्याचा प्रयत्न केला. आणखी थोडी मोठी झाल्यावर ठेवावं, ती तशी छोटी आहे. पण त्यातून काहीही साध्य झालं नाही. मल्लिकाला आनंदनी काय समजावलं कोण जाणे, पण तीही तयार झाली. घरात सुभगा आणि मंगेश दोघंच असायचे. मंगेश शाळेत गेल्यावर तर सुभगाला घर खायला उठायचं. तो शाळेत जाईस्तोवर सगळा वेळ सुभगा त्याच्या अवतीभोवती असायची. नंतर मात्र जरा वेळ घरातली कामं, जरा वेळ बागकाम, बाकी वेळ वाचन, कधी काही भरतकाम असे. असं आपल्या मोकळ्या वेळाचं गणित तिने बसवून घेतलेलं होतं. पण मनाचं काय? हल्ली आधीसारखी शांत झोपही लागत नसे. मनात कुठले कुठले विचार येत. लग्नाआधीचे दिवस आठवत, घरच्यांची आठवण येई. कधीतरी तिच्या मनात तिने खोलवर दाबून टाकलेली तिची भावूक स्वप्न जागे होत. त्यातला निसर्ग तिला साथ घालायचा. डोलणारी हिरवी वनराई, सळसळणारी शेतं, डोंगर, नद्या, मुक्त बरसणारा पाऊस, हिवाळ्याच्या गारव्यात सुखावणारं सोनेरी ऊन, फळाफुलांनी बहरलेली झाडं, सगळं तिला खुणवायचं. मुक्त भ्रमंती करण्यासाठी आमंत्रण द्यायचं. पण हे सगळं उपभोगायला जोडीदार तर हवा ना. हे सारं स्वप्नात बघताना तिला हमखास आठवायचं ते फार्म हाऊस, त्या फार्म हाऊसच्या भोवतालचा रम्य परिसर. आनंदला मात्र या कसल्याच गोष्टीत रस नव्हता. असा कसा हा माणूस? याला कशाचीच आवड कशी नाही? एखादं याच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर त्यांनी हिला एकटीला कधी सोडलंच नसतं. तिच्या सोबतीने त्यांनी सगळं रान पालथं घातलं असतं, सगळ्या सुखाचा मनमुराद उपभोग घेतला असता. इतक्या देखण्या नाजूक बायकोला अगदी फुलासारखं जपलं असतं. तिच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द मोत्यांसारखे झेलले असते. हळुवारपणे तिच्या मनाला जपलं असतं. तिला घेऊन जागोजागी भ्रमंती केली असती. आपल्या अवतीभोवती कितीतरी निसर्गरम्य ठिकाणं आहेत. आनंदला ते ठाऊक असतील का? सुभगाला दागिने, कपडे याची आवड फारशी कधी नव्हतीच. तिला आवडायचं ते फक्त निसर्गाच्या सानिध्यात राहणं, पाऊस अंगावर घेत भारल्यासारखं भटकणं, गारव्यात उन्हं पांघरून निवांत पडणं. तीच अपेक्षा तेवढी तिची स्वतःच्या जोडीदाराकडून होती. निदान वर्षातले 4-2 दिवस तरी त्यांनी तिच्यासोबत घालवले असते. भुरभुर पडणाऱ्या, कधी कोसळणाऱ्या पावसात तिचा हात हातात घेऊन तो देखील मस्त भिजला असता. हिवाळ्यातल्या गारव्यात तिच्या साथीची ऊब त्यांनी साठवून घेतली असती. तिला त्यांनी हळूवार फुलवलं असतं. स्वतः स्वर्गीय सुखाचा मनसोक्त आनंद लुटला असता. रानावनात फिरताना पक्ष्यांची गीतं, झाडांचं सळसळतं संगीत ऐकलं असतं तर त्या 4 दिवसांच्या तृप्त सहवासावर बाकीचे सगळे दिवस तिने अगदी आनंदाने, समाधानाने काढले असते. त्याच्या 4 प्रेमाच्या शब्दांसाठी ती भुकेली होती. तेवढंच तिला हवं होतं. फार काही अपेक्षा नव्हत्याच तिच्या. पण ती रसिकता आनंदमध्ये नव्हती. असतो एकेकाचा स्वभाव. पण थोडं तरी बायकोच्या मनासारखं तिला वाटतं म्हणून करायला काय हरकत होती? तिला काय वाटतंय, काय हवंय हे कधीतरी विचारावं माणसाने. 4 चौघांसारखा संसार चालला होता, पण सुभगाला समाधान नव्हतं, तृप्तता नव्हती. ओझं डोक्यावर आहे ते वाहून न्यायचंच आहे म्हणून ते यंत्रवत ती वाहून नेत होती. फक्त मुलांचा विरंगुळा होता. त्यात मल्लिकाई आता फक्त सुट्टीतच घरी येणार. एकही गोष्ट अशी नव्हती की ज्याच्या आधारावर तिने जगावं. मल्लिकानंतर पाळी होती मंगेशची. तो 4था वर्ग पास झाला आणि त्याची ही रवानगी हॉस्टेलमध्ये झाली. सुभगाला त्याला अजिबात पाठवायचं नव्हतं. मुलांना आपल्यापासून दूर ठेवण्याची कल्पनाच तिला मान्य नव्हती. ज्याला खरोखर शिकायचं असतं तो कुठेही शिकू शकतो. त्यासाठी महागड्या शाळा आणि हॉस्टेलची गरज नसते. सहवासानं जे प्रेम, जो लळा लागतो तो अशा दूर राहण्यानं लागणार तरी कसा? आपली मुलं आपल्याजवळ असावीत असं सुभगाला खूप वाटायचं. पण तिच्या वाटण्याचा विचार कोण करणार?
तरीही तिने परोपरीने आनंदला ही गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिला तो कधी समजूनच घेत नसे. तिला बाहेरच्या जगातलं काही कळत नाही, ती फक्त स्वतःपुरताच विचार करते, या ठाम मताचा असल्यानं तो कधीच काही ऐकूनच घेत नसे. मी म्हणतो तेच बरोबर, मी करतो ते योग्य. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक बाबतीतला निर्णय त्याचाच असायचा. त्याला विरोध करून काही फायदा नसायचाच. तरीही मुलांच्या हॉस्टेलवर ठेवण्यावरून ती बोलली होती, पण काही उपयोग झाला नाही. मल्लिकाच्या नसण्याची सवय होते न होते तोवर मंगेशच्या जाण्याची वेळ आली. आनंद त्याला सोडायला गेला. त्यावेळी निदान तिथवर तरी सोबत जावं, हॉस्टेल बघून तरी यावं, असं तिला वाटणं साहजिकच होतं. रात्री मंगेशचं सामान पॅक करता करता तिने धीर एकवटून विचारलं, मी पण येते की मंगेशला सोडायला तुमच्याबरोबर? मी एकटी घरात काय करणार? खायला उठेल मला घर. तिथूनच 4 दिवस कुठेतरी जाऊन येऊ ना आपण. किती वर्ष झाली आपण कुठेच गेलेलो नाही. मी तर घराबाहेरसुद्धा पडलेली नाही. आता मला नाही करमणार हो एकटीला घरात. कंटाळा आला या घरात बसून बसून. कुठेतरी फिरून यावं असं वाटतंय. येऊ का मग मी? 4 कपडे भरले की झालं, फारशी तयारी नाही करायला लागणार. अगं तू येऊन काय करणार तिकडे? फक्त रडारड करशील. मग मंगेश थांबायला तयार होणार नाही तिथे. आधीच त्याला जायचं नाही आहे, त्याला तेवढं निमित्त पुरेल. नाही आहे ना त्याची इच्छा? मग राहू दे की त्याला इथेच माझ्याबरोबर. का पाठवताय त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला? इथेही चांगल्या शाळा आहेतच की. आणखीन 4-5 वर्षे राहू द्यात ना त्याला. जरा समजूतदार झाला की नंतर पाठवता येईल की त्याला. माझ्याशिवाय राहायची सवय नाही हो त्याला. मल्लिका सुरुवातीपासूनच समजूतदार आहे. ती रुळले तिकडे लवकर, पण याचं नाही हो तसं. हा हळवा आहे. तू असं बोल आणि त्याला आणखीन बुळा करून ठेव. मुलगा आहे तो, मुलगा. हळवा राहून कसं चालेल त्याने तुझ्यासारखं? चांगला कणखर झाला पाहिजे तो. म्हणूनच तुझ्या सावलीतून बाहेर पडू देत त्याला, जरा बाहेरचं जग बघू देत त्याला. तेव्हाच तो चांगला धीट होईल, मजबूत होईल आणि मग तुलाच त्याचा अभिमान वाटेल. काय तुमच्या बोलण्यापुढे कुणाचं चालतं का कधी? स्वतःच्या मनात असेल तेच करणार तुम्ही. बॅग बंद करता करता सुभगानं तिच्यापुरता तो विषय बंद करून टाकला. अगं चिडतीयस काय अशी? वाईट करतोय का मी? मुलाचं भविष्य सुधारण्यासाठीच करतोय ना. तू विचारच करत नाहीस कधी. फक्त घरात बसून राहिलीयस, गंज चढलाय तुझ्या बुद्धीला. मग मी पण तेच म्हणतेय ना. घरात बसून बसून वेड लागेल मला आता. म्हणून 4 दिवस कुठे जाऊन येऊ म्हणते, तर तेही पटत नाही आहे तुम्हाला. त्याला वाटलं अधिक ताणण्यात आता काही अर्थ नाही. त्यांनी थोडी सारवासारव केली. अगं नाही म्हणजे आत्ता नाही म्हणतोय मी. काय आहे, तिथून पुढे मी माझ्या कामासाठी जाणार आहे. तुला कुठे कुठे घेऊन फिरू सांग? त्यापेक्षा असं कर ना, तू 4-8 दिवस माहेरी जाऊन ये. मी ऑफिसमध्ये सांगून ठेवतो तुझ्या तिकिटाचं. मी येतो आहे 8-10 दिवसात, तोवर तू परत ये. मग बघू आपण फिरायला जायचं. तो दिवस कधी येणार नाही हे तिला ठाऊकच होतं, तरी त्यावर वाद न घालता मुकाटपणे तिने दोघांचं सामान पॅक केलं. माहेरी तर माहेरी, 4 दिवस कुठेतरी जायला तर मिळेल, तेवढाच बदल. त्याच्या माहेरी पाठवण्याच्या निर्णयाचं मात्र तिला नवलच वाटलं. पहिल्यांदा स्वतःहून तो बोलला होता. स्टेशनवर उतरून सुभगानं रिक्षा घेतली. कितीतरी वर्षांनी ती येत होती. सगळं बदललेलं दिसत होतं. स्टेशन मोठं झालं होतं. स्टेशन बाहेर चांगली हॉटेल्स झाली होती. नवनव्या बिल्डिंग्ज उभ्या राहिल्या होत्या. सगळंच बदललं होतं. रिक्षा घराच्या दिशेनं चालली होती. बाहेर डोकं काढून ती आजूबाजूला पाहत होती. तो सगळा बदल बघून सुभगा भांबावून गेली होती. सगळे रस्ते, घरं, माणसंसुद्धा बदललेली होती. पावसाळ्याची सुरुवात झाली होती. हिरवी तजेलदार झाडं बघून 4-2दा पाऊस येऊन गेल्याचं जाणवत होतं. आकाशात काळ्या भुरक्या रंगांच्या ढगा आडून सूर्याचा लपंडाव चालू होता. क्षणात झाडं, घरांची छपरं सोनेरी रंगात न्हाऊन निघत होती, तर क्षणात त्याच्यावर छाया पसरत होती. पावसाने विश्रांती घेतल्यानं हवेत कुंदपणा आला होता. नुसतं उकडत होतं. विचित्र गरमी होती. झाडांची पानं, फांद्यासुद्धा सुभगाला बघून आश्चर्यानं बहुतेक थबकलेल्या होत्या.
जणू इतक्या वर्षात तिची ओळखच राहिली नव्हती. संध्याछाया पसरायला लागल्या होत्या. आईबाबांना, भावंडांना भेटण्याच्या कल्पनेनं तिचं मन उचंबळून आलं होतं. छातीत धडधड सुरू झाली होती. दाराशी रिक्षा थांबताच त्या आवाजानं विभा खिडकीतनं डोकावली आणि जोरात किंचाळलीच, "अगं आई, लवकर बाहेर ये! आई, बाहेर ये! बघ कोण आलंय!" "अगं, केवढ्यांदा ओरडतीयस? एवढं कोण आलंय?" पदराला हात पुसून आई बाहेर डोकावली तर फाटकात बॅग घेऊन सुभगा उभी. क्षणार्धात आईच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. आनंद, आश्चर्य, माया सगळं होतं त्यात. "दारातच थांब ग, आले सौमी," असं म्हणत आई आत गेली. एका हातात पाण्याचा ग्लास आणि एका हातात पोळी घेऊन परत आली. तिच्यावरून ओवाळून टाकताना सुभगा त्यांना नीट दिसतच नव्हती. डोळ्यातल्या पाण्यानं जणू डोळ्यांवर पडदा धरलेला होता. सुभगा बॅग ठेवून झटकन आईच्या पायाशी वाकली आणि आवेगानं आईच्या पसरलेल्या मिठीतच शिरली. आसवांना, भावनांना नुसता पूर आला होता. तोंडातून कितीतरी वेळ शब्द फुटत नव्हते. विभानेही ताईला कावटाळलं. तिघींच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा जणू त्रिवेणी संगमच झालेला होता. भानच उरलं नव्हतं कोणाला. बाबा फाटक उघडून आत कधी आले ते देखील कळलं नाही. "अरे, तायडी का आली आहे?" "तरीच ग बायानो, मला फाटकाबाहेर लोंढा वाहताना दिसला. म्हटलं हा पूर आला कुठून? आत्ता कळलं बरं का." आपले डोळे पुसत बाबांनी गंमत केली. "अरे बाबा, तुम्ही कधी आलात?" "तुम्ही तिघी संगमात बुडून गेला होतात ना, तेव्हा आलो." "काहीतरीच बाबा तुमचं." "बाबा नमस्कार करते हां." "सुखी रहा बाळा." बाबा कातर स्वरात म्हणाले. डोळे पाण्यानं डबडबलेले होते. "पोरगी किती दिवसांनी नजरेला पडतीये. किती काळवंडली आहे, किती बारीक झाली आहे." "चला बसा आता थोडा वेळ आरामात. विभा, ताईची बॅग आत ठेव आणि पाणी आण आमच्यासाठी." विभानं बॅग आत नेऊन ठेवली. पाणी प्यायल्यावर रिकामे झालेले पेले ट्रेमध्ये ठेवून ती आत जाता जाता म्हणाली, "ताई, अगं तू फ्रेश होऊन ये, तोवर मी मस्त चहा करते. आईने ढोकळा केलाय खायला. चहा घेत गप्पा मारू." बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या. म्हणजे सुभगात सगळ्यांची विचारपूस करत होती. बाकी सगळे उत्तरं देत होते. बराच वेळ वाट बघून शेवटी आईने विचारलंच, "काय ग, मंगेशला नाही आणलंच बरोबर? एकटाच कोणाजवळ सोडलाय त्याला? आला असता तर 4 दिवस आमच्याजवळही राहिला असता तो. येणं जाणंच नाही तर मग लळा कसा लागेल ग मुलांना आजोळचा? आम्हालाही वाटतं की ग, नातवंडांना खेळवावं 4 दिवस." "अगं आई, आता नातवंड खेळवण्या इतकी का लहान आहेत? मोठी झाली आता ती. मंगेशला हॉस्टेलला ठेवलं ना यावर्षीपासून. त्याला सोडायला हे गेलेत म्हणून तर सुटका झाली माझी." "अगं सुटका काय म्हणतेस? आणि एवढ्या लहान मुलाला कशाला ग ठेवायचं आपल्यापासून दूर? गावात शाळा नाहीत का काय? काहीतरीच बाई तुमचं." "अगं आई, आमचं काय म्हणतेस? माझी पण इच्छा नव्हती. पण त्यांनी एकदा ठरवल्यावर कोणाचं काही चालतंय का? विचित्रच आहे ग बाई सगळं तुझ्या नवऱ्याचं." "जाऊ दे नाही. तू नको उगाच त्रागा करून घेऊस. ते काय आता बदलणार आहेत का? आपण बोलूच नाही या विषयावर. मी आता मस्त 4 दिवस माहेर पण भोगून घेणार आहे. शुभी आणि मोहन कुठे आहेत?" "अगं, शुभीला नोकरी लागली ना बँकेत. येईल आत्ता ती. आणि मोहनला शहरात ठेवलं आहे कॉलेजात शिकायला यंदा." सुभगाला एकदम आपण वेगळे आहोत, यांचं एक वेगळंच जग आहे याची जाणीव झाली आणि थोडं वाईटही वाटलं. "बापरे, कसे भराभरा दिवस जातात नाही? एवढा मोठा झाला मोहन. मला तर तुम्ही काही कळवतच नाही हल्ली." "अगं तसं नाही ग, आत्ताच तर गेलाय तो. अगं आता मंगेशच 4थी पास झाला. दिवस जायला काय लागतंय सांग." "तेही खरंच आहे आई. मग आता शुभीचं लग्न कधी करताय? तूच विचार आता आल्यावर. मोहनचं शिक्षण होईपर्यंत करणार नाही म्हणतीये." "तूच समजाव सुभगा आता तिला. ती काही आमचं ऐकत नाही." "ती ऐकत नाही म्हणताय बाबा? मग त्यावेळी माझं का नाही ऐकलं हो तुम्ही? मी पण नोकरी करून हातभार नसता का लावला?" अचानक वातावरण गंभीर झालं. अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या बाबांचे खांदे आणखीनच झुकले. "तायडे, तुझं खरं आहे, पण खरं तर तुझ्या अनुभवावरनं झालं हे शहाणपण आम्हाला. त्यावेळी खरंच आमची चूकच झाली."
पण योग ग योग, दुसरं काय म्हणणार सांग. बोलता बोलता बाबांचा कंठ दाटून आला. बाबा अहो, तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही नका असं वाईट वाटून घेऊ. मीच असं बोलायला नको होतं. घरात एकटं राहून राहून ना माझं डोकं कामच करेन असं झालंय. काय बोलावं, कसं बोलावं ते कळतच नाही बघा मला. तुम्हाला दोष नव्हता द्यायचा मला बाबा. माझ्या नशिबात जे होतं ते झालं. जाऊ दे तो विषय आता. पण आता शुभीच्या लग्नाचं बघा. वय बरंच वाढलं आहे आता तिचं. पाठोपाठ विभाही आलीच आहे. हो, फायनल परीक्षा झाली ना तिची आता. शुभी आली आणि मग घरातलं वातावरणच पालटून गेलं. गप्पा-टप्पा, हसणं, खिदळणं, घर नुसतं आवाजाने भरून गेलं. 4-5 दिवस नुसते इकडे तिकडे भटकण्यात, गप्पात कसे गेले कळलंच नाही. मैत्रिणी सगळ्या इकडे तिकडे पांगलेल्या. त्यामुळे सगळे दिवस सुभगानं घरच्यांच्या बरोबर घालवले. शुभीने 2-3 दिवस सुट्टी घेतली. सुभगा सगळं विसरून फक्त माहेर पण भोगून घेत होती. पुन्हा कधी यायला मिळेल न मिळेल. रविवारची सुट्टी म्हणून त्या दिवशी सगळेच घरी होते. आईने सुभगाच्या आवडीचा मस्त बेत केला होता. जड-जूड जेवण झाल्यानं जेवल्यावर शुभी आणि सुभगा गादीवर लोळून गप्पा मारत होत्या. बाबा बाहेरच्या खोलीत पेपर वाचत होते. बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरू होत्या. बोलता बोलता शुभीने अचानक विचारलं, ताई, तू सुखात नाही आहेस का ग तिकडे? शुभे, अगं मी सुखात नाही असं कसं म्हणू ग? खायला ल्यायला भरपूर आहे. घरभर कामाला गडी माणसं आहेत. हवं तेव्हा घ्यायला नवऱ्याची परवानगी नाही घ्यायला लागत. कुठेच काही कमी नाही. मग सुखात नाही असं कसं म्हणीन मी? पण सुख हे एवढंच असतं का ग? शरीराबरोबर माणसाला मनही तर असतंच ना. म्हणूनच म्हणते सगळं काही आहे पण समाधान आहे असं नाही म्हणू शकत मी. कदाचित हा माझ्या स्वभावाचा दोष असेल. पण मला जे हवं आहे, जे अपेक्षित होतं ते मात्र काही नाही बघ माझ्या नशिबात. सगळा कोरडा व्यवहार. कुठेही मार्दव नाही, हळुवारपणा नाही, स्वप्न नाहीत का काही नाही. कधी कधी गुदमरून जातो ग जीव. त्यात मुलंसुद्धा जवळ नाहीत. कसं कर राहावं माणसाने? आनंद सतत बाहेर, सतत कामात. कामं सगळीच माणसं करतात ग. पण म्हणून काही ती घरात, कुटुंबाला वेळ देत नाहीत असं थोडंच आहे का? मला काय वाटतंय, मला काय हवं आहे, माझ्या भावना, माझं मन यांना आनंदच्या दृष्टीनं काहीच किंमत नाही आहे, काही अर्थही नाही आहे. मला ना आता कंटाळाच आलाय सगळ्याचा. वाटतं सारं सोडून पळून जावं कुठेतरी, एखाद्या आश्रमात वगैरे. आज पहिल्यांदा बोलली होती सुभगा आपल्या मनातलं. आजवर तिने कोणाजवळच असं मन मोकळं केलं नव्हतं. एका दमात इतकं सगळं बोलून ती गप्प झाली. घशाशी दाटून आलं होतं. डोळ्यातून आसवं ओघळत होती. शुभीने तिला पटकन जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत राहिली. ताई, अगं उगाच तुझं लग्न इतक्या लवकर केलं बघ बाबांनी. इतकी हुशार तू. चांगली शिकली असतीस, नोकरी केली असतीस. आवडीचा जोडीदार कदाचित मिळाला असता ताई तुला. सगळी तुझी हुशारी वायाच गेली बघ. इतक्या 15-16 वर्षात 1-2दा आली आहेस तू ताई इथे. त्यामुळे मला थोडा अंदाज आला होता. पत्रसुद्धा किती कमी आणि त्रोटक पाठवतेस तू ताई. पहिल्यांदा अशी 4-5 दिवस निवांत आली आहेस. हे बघ शुभे, तुझ्याजवळ बोलले मी. आईबाबांना यातलं काही सांगू नकोस. तसा थोडा अंदाज आलाय त्यांना. पण तरी देखील त्यांना वाटतं श्रीमंत घर आहे, लेक सुखात नांदती आहे, म्हणून तिला माहेरची आठवणही येत नाही आहे. त्यांचा तो समज आहे तसा राहू दे. इतकी वर्ष मनात साचलं होतं ग. मलाही कोणाजवळ तरी बोलून मोकळं व्हायचंच होतं. खूप डाचत होतं मला. आणि हां शुभे, वय होऊन चाललंय, लग्न कधी करतीयेस? ताई, मी तुला सांगणारच होते ग. बाबा तर कधीचे मागे लागलेत मुलं बघतो म्हणून. ताई, मी स्वतःच माझ्यासाठी मुलगा निवडलाय. अजून आईबाबांना सांगितलं नाही मी. तो माझ्याच बँकेत आहे. गेल्या वर्षीच इथून बदली झाली आहे त्याची.
गेली 5-6 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. खूप चांगला आहे ताई तो स्वभावाने. खूप गरीब परिस्थिती होती त्यांची. कसंबसं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलाय. हुशार असून, इच्छा असून पुढे शिकणं त्याला शक्य झालं नाही. पाठची बहीण लग्नाला आली होती. वडील सतत आजारी. घरच्या थोड्याफार शेतीतून कसंबसं भागायचं. याला नोकरी लागली, वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग यांनीच कर्ज वगैरे घेऊन बहिणीचं लग्न करून दिलं. कर्ज फिटत आल्यावर लग्न करू म्हणाला. मलाही काही घाई नाही. मोहनचं ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही हे आधीच बजावून सांगितलं होतं मी बाबांना. आजवर सगळं बरोबर निभलं, पण 1-2 वर्षात आता मोहनचंही शिक्षण संपेल. त्यात विभाही लग्नाला आली आहे. आता आणखीन किती दिवस बाबा माझं ऐकणार ही शंका आहे. आणि आता त्याचेही आईबाबा मागे लागलेत. हो, अगं लागणारच की ते पण. मग पण मला वाटतं लग्न वेळेत झालेलं बरं हां शुभे. माझ्यासारखं वेळेआधी नको, तसंच उशिरासुद्धा नको. तेव्हा आता उशीर न करता बाबांना सांगून टाक. का मी सांगू? ताई खरंच सांग, बरं होईल. तसं बाबा काही म्हणायचे नाहीत, पण मला संकोच वाटतो गं स्वतःहून त्यांना सांगायला. 4 दिवसात शुभाच्या लग्नाचं पक्कं करूनच सुभगा परतली. मुलांच्या सुट्ट्या बघून लग्नाची तारीख काढली होती. त्या लग्नाच्या निमित्तानं पहिल्यांदा मुलं आजोळी आली होती. लग्न समारंभ, नातेवाईक हे सगळं मुलांनी पहिल्यांदा अनुभवलं होतं. आईच्या माहेरची आजी आजोबा सोडता सगळीच माणसं त्यांना फक्त ऐकून माहिती होती. त्या 8 दिवसात मुलांनी आजी आजोबा मावश्या मामा सगळ्यांकडून खूप कौतुक करून घेतलं. सुभगाला भीती होती मुलं रुळतील का नाही म्हणून, पण मुलं सगळ्यांमध्ये चांगली मिसळली. त्यावेळी पहिल्यांदा सुभगा मुलांसोबत माहेरी राहिली. फार बरं वाटलं तिला. मुलांनी मोकळेपणानं ती सुट्टी आजोळी मजेत घालवली. त्यांना तसं पाहून सुभगाई खुश झाली. आनंद लग्नाच्या दिवशी आले, त्यांच्याबरोबर सगळे परतले. त्यानंतर क्वचितच पुन्हा तसा योग आला. मुलं सुट्टी संपून हॉस्टेलला गेली. आनंद त्यांना सोडून परत आल्यावर सुभगानं फार्म हाऊसवर राहण्याचा निर्णय सांगितला. नेहमीप्रमाणे आनंदने तो उडवून लावला, पण यावेळी त्याचं काहीच ऐकायचं नाही हे तिने ठरवून टाकलं होतं. त्याने नेहमीप्रमाणे विरोध केला, आकांडतांडव केलं, पण सुभगानं आपला हट्ट सोडला नाही. शेवटी कशी कोण जाणे, पण आनंदने हार मानली आणि सुभगाला तिकडे राहण्याची परवानगी मिळाली. तिलाच मग मनात आलं की आजवर आपण त्याच्या नको असलेल्या निर्णयाला विरोध का नाही केला. मग तर बऱ्याच गोष्टी तिच्या मनासारख्या घडल्या असत्या, निदान मुलांच्या बाबतीत तरी. पण आता काय फायदा तो विचार करून. पण तिथे आल्यापासून मात्र सुभगाने स्वतःला बदलूनच टाकलं. खूप मोकळं वाटलं तिला. सखूला गाड्यांना सोबतीला घेऊन तिने आजूबाजूचा सगळा परिसर ओळखीचा करून घेतला. तिथे आजूबाजूला सगळेच फार्म हाऊस होते, त्यामुळे गाव असं नव्हतंच. जमीन सुपीक, पाणी भरपूर, शहरात जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय, रस्ते चांगले. त्यामुळे बहुतेकांनी फळबागा, फुलबागा, भाज्यांचे मळे लावलेले होते. डोंगराच्या पायथ्याची ती जमीन असल्यानं खूप आल्हाददायक वातावरण असायचं. थोड्या दूरवर 1-2 जुने किल्ले, डोंगरात कोरलेल्या गुफा, त्यामुळे त्या बाजूला पर्यटकांची कायम गर्दी असायची. नदीवर बांधलेल्या डॅममुळे त्या भागात अजिबात पाण्याची कमतरता नव्हती. त्यामुळे नजर टाकेल तिथे नुसतं हिरवंगार दिसायचं. सुभगा अगदी खुश होती. इतकी वर्ष आपण या सौंदर्यापासून वंचित होतो, पण जाऊ दे, नाही ना का आनंद येत. आता आपण एकटीने या सुखाचा आनंद उपभोगायचा सुभगानं ठरवून टाकलं. शेजारच्या फार्म हाऊसवर अधनंमधनं राहायला येणारी एक मैत्रीण तिला मिळाली. ती ज्यावेळी यायची तेव्हा तिच्या सोबतीनं सुभगानं आजूबाजूचा सगळा भाग पालथा घातला. बहुतेक सगळ्या जागा तिला माहिती झाल्या होत्या. सकाळी सुभगा लांबवर फिरून यायची. उगवत्या सूर्याला बघत त्या मोकळ्या रस्त्यावरून चालायला तिला फार आवडायचं. लांब लांब दूरपर्यंत दिसणारा रस्ता मध्येच वळणावर अदृश्य व्हायचा. रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची कमान एखाद्या राजमहालाच्या वैभवपूर्ण कमानीची आठवण करून द्यायची. सूर्य थोडा वर आला की त्या झाडांच्या फांद्या सोनेरी रंगानं निथळायच्या. रस्त्यावर त्यावेळी फारशी वाहनं नसायची, मस्त वाटायचं चालताना. वळणावरून जरा पुढे गेलं की सागाची उंच झाडं हेलकावत असायची.
कुठे कुठे नजर पोचेल तिथपर्यंत ऊस सळसळत असायचा. त्या हिरव्या रंगाच्या नाना छटा बघून मन चैतन्यमय व्हायचं, मोहरून जायचं. वाट्याला आलेली सगळी दुःख थोडी तरी विसरायला लावण्याचं सामर्थ्य त्या हिरवाईत होतं. मन त्यात रंगून जायचं. आल्यावर व्हरांड्यात बसून आरामात चहा प्यायचा, वर्तमानपत्र वाचायची, नंतर बागेत एक फेरफटका मारायचा, हवी ती फुलं काढून घ्यायची, माळ्याला कामाच्या सूचना द्यायच्या. कुठली मोसमी झाडं कुठं लावायची, कुठं कलमं बांधायची, सगळीकडे ती जातीनं लक्ष द्यायची. बघणाऱ्याची नजर त्या बागेवरनं हटत नसे. नंतर आंघोळ, पूजा. सुभगाची पूजा म्हणजे मंत्र, जपजाप्य असं काही नसे. निर्माल्य बाजूला काढायचं, हात जोडून मनापासून प्रार्थना करायची, रंगीत सुगंधी फुलांची ओंजळ व्हायची. देव्हारा नाना तऱ्हेच्या रंगांच्या फुलांनी सजवायचा. समोर तेवती निरांजनं, फुलांचा आणि उदबत्तीचा सुवास घरभर दरवळायचा. वातावरण प्रसन्न मंगलमय होऊन जायचं. नंतर थोडं स्वयंपाकघरात काही सूचना देणं, थोडी साफसफाई. जेवण झालं की जरा वेळ वाचन, जरा वेळ आराम करून मग बागेत काम, संध्याकाळी मळ्यात फेरफटका, असा रोजचा सुभगाचा दिनक्रम ठरलेला होता. आनंद आला की मग मात्र बदल व्हायचा. सुट्टीत मुलं आली की त्यांनाही सुभगाबरोबर भटकंती आवडायची. त्यांनाही फार्म हाऊसवर राहायला जास्त आवडायचं. पण जसजशी मुलं मोठी होत होती तसतशा त्यांच्या आवडीनिवडी बदलल्या होत्या. सुभगा मात्र तिथे मजेत होती. गावातल्या घरात आनंदनं आपलं ऑफिस आणि गेस्ट हाऊस केलं होतं, त्यामुळे त्याचं तिकडं राहणं जास्ती असायचं. कमीच यायचा तो फार्म हाऊसवर. आला तरी त्याला तिथे फारसं करमत नसे. पण सुभगा मात्र रमली होती तिथे. आपल्या अपुऱ्या संसारात क्षण क्षण घुटत राहण्यापेक्षा त्या मोकळ्या वातावरणात ती चांगली रुळली होती. प्रत्येक वेळी मुलांना आणायला सोडायला आनंदच जायचा. त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते सुद्धा तोच बघायचा. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुलं त्याला सांगायची. सुभगा फक्त मुलं सुट्टीत आल्यानंतर त्यांना हवं ते खाऊ पिऊ घालायची. मुलांसमोर तिची प्रतिमा म्हणजे दाराबाहेर न पडणाऱ्या, नव्या जगाचं अजिबात ज्ञान नसणाऱ्या बाईची होत चालली होती. मुलांना आईपेक्षा बाबा जवळचे वाटायला लागले होते. मुलं लहान असताना बाबा त्यांना फार कमी भेटत, बाबांचा सहवासही त्यांना मिळत नसे. म्हणूनच एकदा ती आनंदला तसं बोलली होती. पण अलीकडे सुभगाला संशय यायला लागला होता की मुलांना जाणून बुजून तर हा आईपासनं लांब ठेवत नाही. त्याला हे तर सिद्ध करायचं नाही आहे ना की बघ मुलांना बाबांचा लळा जास्त आहे. तिच्या साध्या त्याला समजून सांगण्याच्या प्रयत्नाचा याने विपर्यास्त करून घेतला नाही ना. खरोखरच का त्याने गैरसमज करून घेतला असेल? पण असं का करेल तो? त्याचं न ऐकता आपण इकडे यायला हट्ट केला म्हणून? फार्म हाऊसवर येऊन राहिलो म्हणून? पण मुलांना हॉस्टेलला ठेवायचा निर्णय त्यांनी त्याआधीच घेतला होता. उगाच आपल्या डोक्यात काहीतरी येतं. खरंच घरात बसून आपलं डोकं खराब होत चाललंय का काय? रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर म्हणतात, ते काही खोटं नाही. मग सुभगानं स्वतःला अधिकाधिक कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून घ्यायला सुरुवात केली. इतर कुठलेही विचार डोक्यात यायची तिने संधीच ठेवली नाही. पण म्हणून विचार थांबतात का? ते कधीतरी फट पाहून उसळी मारायचेच. पण तरीही गावातल्या घरापेक्षा फार्म हाऊस तिला मानवलं होतं. इथे ती सुखात होती. फिकीर करणं तिने कमी केलं होतं. त्यांनी तिला स्वतःलाच त्रास व्हायचा. बाकी कोणालाच त्याचं देणं घेणं फारसं नसायचं. स्वतःचं मन सावरायला ती शिकली होती. आधीचाच स्वभाव शांत, आता त्याला विचारांची जोड देऊन सकारात्मक विचार करायला लागली होती. पेला अर्धा रिकामा आहे हे न बघता अर्धा भरलेला पेला बघायला शिकली होती. डिसेंबरच्या सुट्टीत मुलं घरी येणार होती. आनंदच त्यांना घेऊन येणार होता. एरवी 4 दिवस कोपऱ्यात राहणाऱ्या ते चौकोनी कुटुंब आपले 4ही कोपरे सोडून एकत्र येणार होतं. मुलं फार दिवसांनी येणार म्हणून उत्साहानं सुभगाचं रोज काहीतरी काम करणं सुरू होतं. रोज वरांड्यात बसून ती कधी स्वेटर तर कधी भरतकाम करत बसायची. मुलं आता मोठी झाली होती. त्यांची आवडीनिवडी सगळं बदललं होतं. तरी सुभगा त्यांना आवडतील असे स्वेटर्स मासिकांमध्ये बघून नव्या पॅटर्नचे बनवायची. त्यांच्यासाठी विशेषतः मल्लिकासाठी हातानं भरतकाम करत रुमाल, बॅग, कपडे बनवायची. त्यांना तर ते आवडायचंच.
पण त्यापेक्षा त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं मोठं समाधान सुभगाला मिळायचं. मल्लिका त्यावर्षी 10वीला जाणार म्हणून तिच्यासाठी खूप वस्तू तिने तयार केल्या होत्या. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती लहानच असतात. आई त्यांच्या वाटेकडे कायम डोळे लावून बसलेली असते. श्रोते हो, हा होता आजचा भाग सौ रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.